शिवरायाचा छावा, त्यानंतर धर्मराज छत्रपती संभाजी महाराज यांची कथा. म्हणजे शिवरायाचा जेव्हा छावा आलेला मराठीमध्ये, तेव्हा त्याचा म्हणतात प्रोडक्शन व्हॅल्यू आणि स्टोरी नसल्यामुळे आहे ना, तो खूप फ्लॉप गेला. आणि त्यानंतर सगळेजण बोलायला लागले, की मराठीमध्ये बजेट नाही, बजेट नाही, बजेट. त्यानंतर मग धर्मराज छत्रपती संभाजी महाराज हा मूव्ही आला, आत्ताच आलेला लेटेस्ट तो. पण त्यांनी पण जेवढं कमवायला पाहिजे एवढं कमवलं नाही पिक्चरनी. पण प्रोडक्शन व्हॅल्यू वाढलेली मराठीमध्ये आणि खूप चांगलं म्हणजे म्हणतात ना, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रेझेंट केलेलं, खूप चांगल्या प्रकारची स्टोरी होती. तर त्याची प्रोडक्शन व्हॅल्यू मराठीमध्ये खूप चांगली होती. पण त्यानंतर जेवढं त्याला कमवायला पाहिजे तेवढं पिक्चरनी कमवलं नाहीये. पण त्याचा सेकंड पार्ट पण आता येतोय आणि ते सगळे मूव्ही एकामध्ये पुरतील असा एक मूव्ही आला छत्रपती संभाजी महाराजांचा, तो आहे छावा. म्हणजे छावाची अनाउन्समेंट खूप आधी झालेली आहे, डिसेंबर महिन्यामध्ये येणार होतं. कारण छावा हा पिक्चर आला आणि छावा पिक्चर ट्रेलर आता आला. जेव्हा ट्रेलर पाहिला आपण, तो प्रोडक्शन व्हॅल्यू काय असते आणि प्रेझेंटेशन काय असतं हे सगळं जाणवलंय. म्हणजे एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगतो, फायटिंग सीन सोडले ना, ते खूप जरा थोडंसं जरा ओव्हर दाखवले फायटिंग सीन्स मध्ये. पण जे काही रिअलिस्टिक वाटायला पाहिजे ना, म्हणजे कलर्स कसे यूज केले त्या पिक्चरमध्ये किंवा क्राऊड कसं दाखवलंय, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा त्यांना मारायला जेव्हा लोक येतात, ते कसे क्राऊड दाखवले त्यांनी आणि ते कसे अंगावरती येतात, ते सगळं डिटेलमध्ये दाखवलं डायरेक्टरने. म्हणजे ना, कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. प्लस गोष्ट म्हणजे ना, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली विकी कौशल यांनी. विकी कौशल यांनी एवढं चांगलं रुबाबामध्ये दाखवलंय आणि जेवढा आवाज चढवलाय, तो खूप म्हणजे म्हणतात ना, की ते खरोखर त्या सोलसाठी बनलेले आहेत असं आपल्याला वाटतं ट्रेलर बघून तरी. अक्षय खन्ना जी काही भूमिका साकारली औरंगजेबची, ती खूप वाखाणण्याजोगी आहे आणि क्रूरता आणि तो वाटते त्या गोष्टी. आणि जेव्हा लढाई होते तेव्हा शेवटचा सीन पण दाखवला त्या पिक्चरमध्ये. म्हणजे आपल्याला हे कळालंय की ना, पूर्ण पिक्चर छत्रपती संभाजी महाराजांचा मूव्ही आहे छावा म्हणून. हा पूर्ण पिक्चर आहे ना, शेवटपर्यंत जाणार आहे. म्हणजे शेवटी काय होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे बोलण्यामध्ये काय अर्थ नाही का, ट्रेलरमध्ये तो सीन पण दाखवलाय. म्हणजे जर सेकंड पार्ट नसणार आहे, फर्स्ट पार्टमध्ये पूर्णपणे कव्हर होणार आहे हा सीन. पण मी म्हणेन की ट्रेलरसाठी खूप जास्त मी एक्सायटेड होतो आणि ती एक्साइटमेंट मला खूप आवडली आणि मला खूप ट्रेलर आवडला. तर मी खूप जास्त उत्सुक आहे आता पिक्चर कधी येतोय. आणि यावेळेस थोडंसं जरा मग डान्स वगैरे दाखवलं, छत्रपती संभाजी महाराज डान्स करताना पण दाखवलं. ते थोडंसं जरा वगळलं असतं तर चांगलं झालं असतं. पण काही नाही, छत्रपती संभाजी महाराज इथं सगळ्यांसोबत पोहोचला पाहिजे, सगळ्यांसमोर यायला आला पाहिजे. तर त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटलं ट्रेलरला मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत आपण व्हिडिओ करणार, तोपर्यंत बाय.